नवी मुंबई नेटवर्क। शिवसेना उप जिला प्रमुख रोहिदास पाटिल का जन्मदिन समर्पित रहा प्रभाग की जनता को दिए वादों की वचन पूर्ति के नाम। सीबीडी बिलापुर प्रभाग क्रमांक 101 का प्रतिनिधित्व गए 10 सालों से करने वाली शिवसेना पार्टी की दबंग पूर्व नगर सेविका और पूर्व विरोधी पक्ष नेता सरोज पाटिल के अथक प्रयत्नों से उन्होंने नगर सेवक पद के कार्यकाल के दौरान नवी मुंबई महानगर पालिका द्वारा विभिन्न नागरिक कार्यों को मंजूर कर दिखवाया और इन्हीं विभिन्न नागरिक कार्यों की वचन पूर्ति कार्यक्रम का शुभारंभ शिवसेना के उपनेता विजय नहाटा के हाथों संपन्न हुआ, जहां इस खास मौके पर उनके साथ मौजूद थे समाज सेवक अतुल थोरात, अग्रोली गांव एक गणपति मंडल के अध्यक्ष बालकृष्ण मात्रे, ग्रामस्थ दत्तात्रेय पाटिल, बालचंद्र डोंगरे, काशीनाथ महात्रे, संजय पाटिल, रघुनाथ पाटिल, दशरथ कामबोरकर, केसरीनाथ पाटिल, दीपक पाटिल, अग्रोली गांव महिला मंडल अध्यक्षा कुसुम महात्रे, सचिव शशिकला कामबोरकर, बेबीबाई पाटिल, हौसाबाई डोंगरे, इंदुमती वैद्य, गीता पाटिल, सुजाता मात्रे, मंजुला मात्रे एवं गांव के प्रतिष्ठित नागरिक और महिलाएं। जिन नागरिक कार्यों का शुभारंभ मान्यवरों के हाथों संपन्न हुआ उनमें शामिल है अग्रोली गांव की मुख्य सड़क कॉन्क्रीटीकरण कार्यों का शुभारंभ, अग्रोली गांव के अंतर्गत सड़क डांबरीकरण के कार्यों का शुभारंभ और अग्रोली गांव में नाम फलक बिठाने के उल्लेखनीय कार्यों का शुभारंभ। सरोज पाटिल और रोहिदास पाटिल के विकास रथ की रफ्तार आज उनके वर्षों से किए हुए विकास कार्यों की गवाही दे रहा है। अथक संघर्षों के साथ प्रभाग का कायापलट करने का दायित्व अपने कंधों पर बखूबी उठाते हुए सरोज पाटिल और रोहिदास पाटिल ने प्रभाग को एक आदर्श प्रभाग में तब्दील कर दिया है। पाटिल दंपति द्वारा किए गए कार्यों पर मोहर लगाते हुए शिवसेना उपनेता विजय नहाटा ने सरोज पाटिल और रोहिदास पाटिल के कार्यों की जमकर प्रशंसा की। उन्होंने कहा कि वह जनता की कसौटी पर खरा उतरते हुए प्रभाग के सर्वांगीण विकास का ध्येय आंखों के समक्ष रखते हुए उल्लेखनीय कार्य कर रहे हैं। इस दौरान विजय नहाटा ने सरोज पाटिल और रोहिदास पाटिल को एक सक्षम जनप्रतिनिधि की संज्ञा देते हुए कहा कि अपने प्रभाग के विकास के लिए लगातार जद्दोजहद कर नामुमकिन को मुमकिन कर दिखाने वाले पाटिल दंपति का कार्य इतना मजबूत है कि आगामी मनपा चुनाव में आग बंद कर शिवसेना अपना परचम वहां लहराएगी और इसमें कोई शक नहीं। नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि सगळ्यात कमी काळजी असलेला कुठला वार्ड असेल तर 101 आहे। म्हणजे आम्हाला वाटतं की इथे याची गरजच नाही निवडणुकीच्या काळात। ह्या दोघांनी मिळून एवढं काम केलेलं, मी आता त्यांना तेच म्हणत होतो की तरी का तुम्ही ओरडताय, आता एकही काम शिल्लक राहिलेलं नाही। आज या ठिकाणी अग्रोली गावामधल्या मेन जो रस्ता आहे त्याचं जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचं कॉन्क्रीटीकरणाचं काम आणि गावातल्या सगळ्या रस्त्यांचं डांबरीकरणाचं काम आणि जे विविध नामांकित लोक होऊन गेले गावामध्ये त्यांच्या आठवणी कायम राहाव्यात म्हणून त्यांचे अतिशय सुंदर मोहक अशा प्रकारचे नामफलक त्याचं उद्घाटन या ठिकाणी आज ठेवण्यात आलेलं आहे आणि सगळे ग्रामस्थ मंडळी, सिनियर सिटीजन, महिला या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सरोजताईंनी या भागामध्ये जेवढी कामं गरजेची होती आणि मोठा मतदारसंघ विस्तारलेला आहे, परंतु दर 8-10 दिवसांनी कुठल्या ना कुठल्या कामाचं भूमिपूजन किंवा उद्घाटन त्यांनी ठेवलं होतं आणि अतिशय शांतपणे मग ते ब्रिजचं काम असो, रस्त्याचं काम असो, टाकीचं काम असो, प्रत्येक काम मागे लागून आक्रमक होऊन गरज पडेल तिथं हात जोडून या दोघांनी सगळी कामं करून घेतली। त्याच्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आता थोरात आमचे आहेत, हा मागासवर्गीयांसाठी रिझर्व झालेला वॉर्ड आहे, तर अतुलला याच्यामध्ये खूप अनुभव आहे आणि यांचं काम
प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम अतुल थोरात मागची 5 वर्ष करतोय, आपण पाहतो आहोत. त्याला संधी देण्याचा आम्ही विचार करतोय. महागाडीत बसून त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ. पण या वॉर्डमध्ये या दोघांच्या कामामुळे अपोजिशन शिल्लक नाही असं माझं मत आहे. त्यामुळं पक्षाकडूनही मी त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून भावी काळामध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर कुठली तरी सेवा घडावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. वहीं रोहिदास पाटिल ने कहा कि आज अग्रोली गांव में मुख्य सड़क कंक्रीटीकरण के काम और अंतर्गत सड़क डांबरीकरण का काम अत्यावश्यक था और इसीलिए इस काम को लेकर नवी मुंबई महानगर पालिका द्वारा लगातार पत्र व्यवहार और फॉलोअप करने के उपरांत आज जाकर इस काम को गति मिली है और इसीलिए निश्चित रूप से सड़क का काम हो जाने के बाद नागरिकों को बहुत बड़ी राहत मिलेगी और यातायात समस्याओं से निजात. खरं तर ह्या अग्रोली गावामध्ये आपण पाहता जी कामं ज्या समस्या होत्या त्या आम्ही सोडवलेल्या आहेत. आम्ही निवडणुकीपूर्वी ह्या ठिकाणच्या नागरिकांना, रहिवाशांना, ग्रामस्थांना आम्ही जे वचन दिलं होतं ते वचनपूर्ती आज आम्ही करत आहोत आणि त्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, संपूर्ण रहिवासी अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला इकडे करत आहोत. प्रत्येक गावोगावी आपण पाहतो, नवी मुंबईतील जे खेडेगाव आहेत किंवा जे गावं आहेत त्या गावामध्ये जे रस्ते आहेत ते खरोखर अरुंद असे रस्ते आहेत. कारण जुने जे रस्ते होते ते अरुंद असल्याकारणाने तिथे वाहतुकीला खोळंबा होत आहे, ट्रॅफिक जाम होत आहे. अशा ठिकाणी हे रस्त्यांचं रुंदीकरण आणि याचं काँक्रिटीकरण म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्या पुढे ही समस्या असणार नाही आहे. कारण का जी ट्रॅफिक होते त्या ट्रॅफिकमुळे खूप इथं त्रास होतो लोकांना. तो त्रास होऊ नये म्हणून ह्या रस्त्याचं काम आम्ही घेतलेलं आहे. वहीं सरोज पाटिल ने कहा कि चुनाव के समय जो मतदाताओं को आश्वासन दिया था उसी के तहत एक एक्शन प्लान के तहत उन्होंने अपने कार्यकाल में प्रभाग के अनगिनत काम कर वचन पूर्ति करने में वे सफल रही. जे माझे पती रोहिदासजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधूनच आज ह्या नागरी कामाचा मी शुभारंभ केलेला आहे. आपल्याला माहीतच असेल की स्थायी समिती असो किंवा महासभा असो, प्रभागातील विषय मांडण्याचा माझा सातत्याने अगदी प्रयास असायचा आणि ते तुम्ही पाहतच आहात तिथे. तर ह्या कामाचा पाठपुरावा करून मी आज इथे जे TWT काँक्रिटीकरण असेल, अग्रोली गावाचं जे मुख्य रस्ता आहे त्याचप्रमाणे नामफलक बसवणे आणि जी अग्रोली गावातील अंतर्गत रस्ते आहेत त्याचं डांबरीकरण काम करण्याचा मी शुभारंभ केलेला आहे. आणि आज मला सांगायला खरोखर आनंद वाटतोय की आता आपल्याला माहिती आहे इलेक्शन जवळ आलेले आहेत की गेल्या 5 वर्षापूर्वी मी नगरसेविका म्हणून निवडून आले होते आणि जी वचनं लोकांना दिलेली होती ती कायम मी सातत्याने पूर्ण करण्याचा माझा प्रयास असायचा. नवे तर हट्ट असायचा. तुम्ही बघतच आहात प्रसंगी मी सभागृहात आंदोलन देखील केले होते. त्याच्यानंतर मी वारंवार पाठपुरावा केला होता आणि एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार सातत्याने अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्या फायलींचा पाठपुरावा करणं किती जिकिरीचं आणि निकडीचं असतं हे आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहेच आणि त्याचं सातत्याने कामाचा त्या पाठपुरावा करून आज मी ह्या कामाचा शुभारंभ केलेला आहे. आज तुम्ही बघताय की हा अग्रोली गावातील नागरिक किंवा माझ्या प्रभागातील सर्व नागरिक आज आमच्या प्रेमापोटी अगदी आम्ही लवकरात लवकर इथे जे मागणी केली होती की या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला, तर एवढ्या मोठ्या संख्येने ही लोक इथे जमलेली आहे. ही आमच्या मायेपोटीच इथे जमलेली आहेत आणि त्यांचं जे काम आहे ते पूर्ण करण्याचं काम आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच माझे पती आज ह्यांचा वाढदिवस आहे. तुम्हाला माहिती आहे आम्ही दोघं दाम्पत्य दिवस रात्र प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्न करत असतो. तर मी आज माझ्या प्रभागाच्या वतीने, माझ्या अग्रोली ग्रामस्थांच्या वतीने, माझ्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देते. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देव आणि त्यांच्या हातून प्रभागातील विकासांच्या कामाचा माझ्यासोबत राहून सातत्याने प्रयत्न करण्याचा आशीर्वाद आई जगदंबेकडून मागून घेते. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.